ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जे काही बुधवारचं ट्रेडिंग सेशन आहे त्या बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो। कारण की बँक निफ्टी उद्या वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीला मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीनं कॉल साईडचा विचार करायचा आहे, कोणत्या लेवल पुट साईडसाठी महत्त्वाचे त्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बँक निफ्टीला ऑब्झर्व्ह केलं तर बँक निफ्टीने जो काही लो तयार केलेला आहे तो लो आहे अराउंड 47,408, जो काय हाय तयार केला आहे तो 47,707 आणि जे काही क्लोजिंग दिले 47,545 ला क्लोजिंग दिले। म्हणजे मार्केटमध्ये एक व्होलाटाईल रेंज आज आपल्याला बघायला मिळाली, पण ती रेंज आपल्याला पहिल्या 15 मिनिटांमध्येच बघायला मिळाली। त्यानंतर मार्केट कंप्लीट पूर्ण दिवस एक साइडवेज सेशनमध्ये होतं। म्हणजे जे काही ऑप्शन बायर आहे त्या ऑप्शन बायरला मार्केटमध्ये आज तेवढा पैसा कमवता आलेला नाही। जेवढे काही तुमचे स्टॉप लॉस असतील ते स्टॉप लॉस सगळे हिट झाले असणार, कारण की मार्केट जे काही पहिली 15-20 मिनिटाची मोमेंटम झाली त्या मोमेंटम नंतर मार्केटने एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड केले। त्यामुळे मार्केटमध्ये जे काही ऑप्शन बायर आहे त्या ऑप्शन बायरमध्ये काय की आज खूप मोठा लॉस झालेला असणार किंवा ऑप्शन बायर बऱ्यापैकी ट्रॅप झालेला असणार। त्यामुळे उद्याचं सेशन हे आपल्याला एक ट्रेंडिंग मार्केट बघायला मिळू शकतं किंवा मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त मोमेंटम उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकते। तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर आजच्या सेशनचा लो आणि आजच्या सेशनचा हाय ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि मार्केटने इथे एक इनसाइड कॅन्डल तयार केली आहे। जर ह्या इनसाइड कॅन्डलचा हाय जर ब्रेकआउट मिळाला तर मार्केट परत काय करू शकतं, बँक निफ्टी 48,200 ह्या लेवलकडे ट्रेड करताना दिसू शकतं आणि 48,500 ही जी काही लेवल आहे ही लेवल आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड होताना दिसू शकते। आजच्या कॅन्डलचा लो जर ब्रेक झाला तर बँक निफ्टी परत 47,200 या लेवलकडे येताना दिसू शकतो। म्हणजे मार्केटमध्ये काम करताना उद्या तुम्हाला न्यूट्रल माइंडसेटनं काम करायचं आहे। मार्केटमध्ये भलेही मार्केटचा मोमेंटम हायर साईडचा असेल अपसाईडचा असेल तरी तुम्हाला तुमच्या लेवलवरती काम करायचं आहे। लेवलवरती काम करताना तुम्हाला पोझिशन साईज छोटी ठेवायची आणि त्यानुसार मार्केटमध्ये काम करायचं आहे। कारण की 5 तारखेला RBL बँकची मीटिंग आहे। ही बँकची मीटिंग जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी राहणार आहे। त्यामुळे जे काही डिसिजन आहे ते डिसिजन आल्यानंतर मार्केटला सेटल होऊ देत आणि त्यानंतर मार्केटमध्ये नेक्स्ट वीकमध्ये आपण काय करूया की जी काही आपली रेग्युलर पोझिशन साईज आहे त्या रेग्युलर पोझिशन साईजनुसार तुम्ही काय करू शकता, तुमचं ट्रेडिंग प्लॅन तिथे करू शकता। तर मित्रांनो, आता बघू उद्याच्या सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो। जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर 1 आवर टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व्ह केला तर बँक निफ्टीमध्ये एक इंटरेस्टिंग पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतोय। तर बँक निफ्टीमध्ये जो काही फॉल आला तो फॉल अराउंड 47,400 ते 47,500 ह्या लेवलच्या दरम्यान होऊन मार्केटमध्ये फॉल आला। परत मार्केटनं काय केली, रिकव्हरी केली। मार्केटमध्ये जी काही आता रिकव्हरी आपल्याला बघायला मिळते तिथे एक आपल्याला कप अँड हँडल पॅटर्न तयार होताना दिसतोय किंवा मार्केटमध्ये काय झालं, एक राउंडिंग बॉटम तयार झालेला आहे आणि राउंडिंग बॉटम नंतर मार्केटनं ब्रेकआउट दिला। ब्रेकआउट नंतर हा जो काही ब्रेकआउट आहे तो ब्रेकआउट सस्टेन केलेला आहे। त्यामुळे मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन 1 आवर टाइम फ्रेमवरती तुम्हाला तयार होताना दिसते। जर उद्या मार्केट जर फ्लॅट ओपन झाला आणि मार्केटसाठी ही जी काही हायर साईडची ट्रेंडलाईन ही ट्रेंडलाईन एक रेजिस्टन्सचं काम करत आहे। त्यामुळे जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं 47,500-600 दरम्यान आणि त्यानंतर जो काही आजचा हाय आहे 47,707, म्हणजे मार्केट बँक निफ्टी जर 47,722 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झालं, म्हणजे जर बँक निफ्टी 47,722 च्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जबरदस्त मोमेंटम हायर साईडला येताना दिसू शकतो। त्यामुळे तुम्हाला 47,722 ह्या लेवलच्या वरती काय करायचं आहे, कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे। त्यावेळेस तुम्हाला पहिलं टार्गेट असणार आहे ते 47,833, दुसरं टार्गेट 47,922 आणि तिसरं टार्गेट 48,011 ही 3 टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतील। कारण की बँक निफ्टीनं कंटिन्युअसली 47,722 ह्या लेवलला रेजिस्टन्स फेस केला गेली 2 ट्रेडिंग सेशन आणि ह्या रेजिस्टन्स नंतर मार्केटमध्ये सेलिंग येताना दिसतंय। सेलिंग येते पण सेलिंग वीक होते। त्यामुळे मार्केटमध्ये काय की तुम्हाला जर ह्या लेवलचा ब्रेकआउट मिळाला, पर्टिक्युलर 47,722, 733 ह्या लेवलचा ब्रेकआउट जर मिळाला तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त अपसाईडची मोमेंटम तुम्हाला बघायला मिळेल। त्यावेळेस बँक निफ्टी हा हायर साईडला 48,022 या लेवलपर्यंत तुम्हाला ट्रेड करताना दिसू शकतो। पण 47,722 च्या वरती जर बँक निफ्टीमध्ये ब्रेकआउट आला तर जे काही हायर साईडची लेवल आहे त्या लेवलला तुम्हाला प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे। म्हणजे 47,822 ला थोडं प्रॉफिट बुक करा। 47,822 लेवल होल्ड झाली तर त्यावेळेस तुम्ही नवीन पोझिशन जनरेट करा किंवा जे काही होल्ड केलेली पोझिशन आहे ती पोझिशन तुम्ही स्टॉप लॉस सकट ट्रेल करा। त्यानंतर तुम्हाला 47,900 हे टार्गेट बघायला मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची पोझिशन तिथं काय करायची, तिथं स्टॉप लॉस सकट फॉलो करायची आहे। तर जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा असेल तर बँक निफ्टीला 47,422 ह्या लेवलच्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करणं गरजेचं आहे। कारण की 47,422 ही एक मार्केटसाठी लक्ष्मण रेषा आहे। ह्या लक्ष्मण रेषेच्या खाली जर मार्केट आला तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त फॉल आपल्याला बघायला मिळेल। जर बँक निफ्टी 47,422 ह्या लेवलच्या खाली आला तरच पुट ऑप्शनचा विचार करा। त्यावेळेस तुम्हाला पहिलं टार्गेट हे 47,355 असेल। 47,355 ची लेवल जर 12:30-1 नंतर जर लोअर साईडला ब्रेकडाऊन झाला तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त फॉल आपल्याला बघायला मिळेल। त्यावेळेस बँक निफ्टी 47,155 ह्या लेवलकडे येताना दिसेल। 47,155 नंतर बँक निफ्टीसाठी जो काही सपोर्ट आहे तो 46,000
955 हा बँक निफ्टीसाठी सपोर्ट आहे. त्यामुळे बँक निफ्टीला जर लोअर साईडला ट्रेड करायचा असेल तर 47,422च्या खाली तुम्ही बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 200-300 पॉईंटचा फॉल बघायला मिळू शकतो. हायर साईडला 47,722 या लेवलच्या वरती तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. त्यावेळेस पण तुम्हाला 200 ते 300 पॉईंटची अपसाईडची रॅली तिथं कॅप्चर करता येऊ शकते. जर हिरो झिरो ट्रेडचा प्लॅन करायचा असेल तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 2 लेवल वॉच करणं गरजेचं आहे. जी काय पहिली लेवल आहे ती 47,833. 47,833 ह्या लेवलच्या वरती जर 12:30-1 नंतर जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही इथं कॉल ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला मार्केट 48,000 कडे जाताना दिसू शकतं. त्यावेळेस तुम्हाला 47,900 किंवा 48,000चा कॉल तुम्ही ऑप्शन जो काय ओटीएम ऑप्शन आहे तो ओटीएम ऑप्शन बाय करू शकता. त्यावेळेस तुम्हाला एक जबरदस्त मोमेंटम या ओटीएम ऑप्शनमध्ये बघायला मिळू शकते. जर पुट साईडला जर तुम्हाला हिरो झिरो कॉल पकडायचा असेल तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 47,266. 47,266 ह्या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी 12:30-1 नंतर जर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला एक जबरदस्त मोमेंटम लोअर साईडला येताना दिसू शकते. त्यामुळे 47,222 या लेवलच्या खाली तुम्ही काय करू शकता, पुट ऑप्शनचा विचार तुम्हाला तिथं करू शकता. त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, 47,200 जो काय पुट ऑप्शन आहे तो पुट ऑप्शन तुम्ही तिथं ट्रेड करू शकता. त्यावेळेस तुम्हाला जबरदस्त मोमेंटम पुट ऑप्शन साईडला येताना दिसू शकेल. पण जर तुम्हाला चांगला रिस्क रिवॉर्ड जर ट्रेड बघायचा असेल तर तुम्ही बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी जर प्रॉपर रिस्क रिवॉर्ड सकट यूज केला तर तुम्हाला तिथं बाय ऑन डीप मध्ये चांगला प्रॉफिट बघायला मिळू शकतो. तर बाय ऑन डीप साठी जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 47,400 ह्या लेवलपर्यंत तुम्ही बाय ऑन डीप करा. 47,400च्या खाली तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार तिथं करू शकता. आणि याच्यासोबत तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट बघायची, एचडीएफसी बँकेचा चार्ट. जर एचडीएफसी बँकला जर तुम्ही ऑब्झर्व केला तर एचडीएफसी बँक सध्या काय करतोय, जी काही 1500 जी रेजिस्टन्स लेवल आहे त्या रेजिस्टन्स लेवलच्या जवळ ट्रेड करतोय. मार्केटमध्ये इथं कंटिन्युअसली जी काही 1470ची लेवल होती ती लेवल आता एचडीएफसी बँकनं काढलेली आहे. त्यामुळे 1470च्या वरचा प्रत्येक डीप आता मार्केटमध्ये कॉल जे काही बायर्स आहेत ते बायर्स हायर साईडला घ्यायचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, 1470च्या वरती जोपर्यंत एचडीएफसी बँक ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला कॉल साईडचा विचार करायचा आहे. 1470च्या खाली जर एचडीएफसी बँक ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा विचार तुम्ही तिथं करू शकता. जर एचडीएफसी बँक उद्या फ्लॅट ओपन झाला आणि जर 1500 या लेवलच्या वरती किंवा 1493 1495च्या वरती जरी ट्रेड करायला चालू झाला तर पहिलं टार्गेट असणार आहे तुम्हाला ते 1502 रुपये. 1500 ही लेवल जर कंटिन्युअसली होल्ड झाली तर तुम्हाला 1520 पर्यंतचं टार्गेट तुम्हाला एचडीएफसी बँकमध्ये उद्या बघायला मिळू शकतं. त्यामुळे तुम्हाला एचडीएफसी बँक उद्या कशा पद्धतीने ट्रेड करतं हे बघणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुमचा तिथं ट्रेड प्लॅन करणं तुम्हाला तिथं मॅन्डेटरी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.